नमस्कार फ्रेंड्स, आज मी चिकन बनवलेलं आहे। ती चिकनची रेसिपी मी पुढील शेअर करत आहे, ते तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली आहे। आपण आता चिकन बनवण्यासाठी घेतलेले आहे चिकन अर्धा किलो। त्याच्यामध्ये लसूण, टोमॅटोची प्युरी आणि कांद्याची प्युरी घेतलेली आहे। आता आपण टोप गरम करत ठेवलं आणि त्याच्यात आता 3.5 पळी तेल टाकून घेऊ। तेल टाकलेलं आहे आणि तेल कसं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकून, मी राई असं टाकत नाही, मला आवडत नाही राई, थोडीशी राई टाकायची नॉर्मल। आणि आता त्याच्यामध्ये आपण कांद्याची प्युरी टाकून घेऊ। आणखी आता आपण कांदा शिजवून घेऊ। त्याच्यामध्ये चांगलं शिजून घ्यायचं। आता कांदा चांगला शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकून घेऊ। लसूण मस्त बारीक करून चेचून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी 1 चम्मच हळद टाकून घेऊ। आता त्याच्यात आपण टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे, 3 टोमॅटोची प्युरी आहे। आता आपण त्याच्यात टोमॅटोची प्युरी टाकली आहे आणि त्याच्यात 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे। आता आपण ते चांगल्या पद्धतीने ढवळून घेऊया आणि वाफेवर ठेवून त्याला चांगलं शिजून घेऊया। मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगले शिजून येतो, म्हणजे चांगली प्युरी तयार होते। चांगली शिजलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये चिकन स्वच्छ केलेलं आहे, आपण ते टाकून घेऊया। ते चिकन आपण टाकलेलं आहे आणि आता आपण ते मिक्स करून घेऊ। चिकन चांगला आपण त्याच्यात मिक्स केलेला आहे आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर पाणी ठेवून घेऊया, म्हणजे ते पाणी आपल्या चिकनला आतमध्ये। आता 5 मिनिटं झाकण्यानंतर पाणी काढल्यावर ते पाणी कसं सुटलेलं आहे बघा चिकनला। आणि आता त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच मसाला टाकलेला आहे, आमचा घरचा मसाला आहे। आणि पुन्हा आपण मिनिटांनी मसाला शिजला आणि आपण झाकण काढून बघूया। मसाला सगळीकडे मिक्स झालेला आहे आणि चांगल्यापैकी आलेला। आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया। आमचा हा काळा खोबरा आम्ही करून ठेवलेला आहे, तो टाकलेला आहे मी 4 चम्मच। आता तो मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया। 5 मिनिटं ठेवायचा। आता आपण बघा कशी उकळी आलेली आहे। तर त्याच्यामध्ये मीठ टाकले आपल्या चवीनुसार आणि गरम मसाला टाकायचा 1 चम्मच, हा आमचा घरचा गरम मसाला आहे। त्याच्यामध्ये कोणताही बाहेरचा पदार्थ नाही मी टाकलेला आहे, गरम मसाला वगैरे आपल्या घरचाच गरम मसाला टाकलेला आहे। बघा कशी आलेली आहे, त्याला तरी चांगली आलेली आहे। आणि आता आपण खाण्यासाठी सर्व करूया। मग कसं झालेलं आहे ते आम्हाला सांगा। आमचा गावरान चिकन। थँक्यू।